रामकृष्ण हरी मंडळी, श्री ज्ञानोबा तुकोबा आदी माझ्या संतांनी लिहून ठेवलेल्या ओव्यांचा अभंगांचा अर्थ जाणून घेण्यासाठी ऐका सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 4 ज्ञान संन्यास योग। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्ये नमः। आजी श्रवणेंद्रिया पिकले, जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची हे तुकले साचा सुरसे। आज श्रवणेंद्रियाला सुकाळ झाला, कारण गीतेसारखा ठेवा त्याला पहावयास मिळाला। जसे काही स्वप्नच खरे व्हावे तसे आता हे झाले आहे। आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी, आणि भक्तराजू किरीटी परिसत असे। अगोदरच ही विवेकाची कथा, त्यात तिचे प्रतिपादन जगात अत्यंत प्रतापशाली असे श्रीकृष्ण करीत असून, भक्तांमध्ये श्रेष्ठ असणारा अर्जुन ते ऐकत आहे। जैसा पंचमाला सुगंधो, की परिमळू आणि सुस्वादू, तै भला झाला विनोदू कथेचा ये। ज्याप्रमाणे पंचम स्वर व सुवास किंवा सुवास व उत्तम रुची यांच्या गोड मिलाफाचा योग यावा, त्याप्रमाणे या कथेचा योग मोठ्या बहारीचा जमला आहे। कैसी आगळीक दैवाची, जे गंगा ओळली अमृताची, तो का जपत पे श्रोतयांची फळा आली। काय दैवाचा जोर पहा, ही अमृताची गंगाच लाभली म्हणावयाची, किंवा श्रोत्यांची जपतपादी अनुष्ठाने या कथेच्या रूपाने फळास आली आहेत। आता इंद्रिय जाता घवे, तिही श्रवणाचे घर रे घावे, मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे। आता एकूण एक इंद्रियांनी श्रवणेंद्रियाचा आश्रय करावा, आणि मग गीता नावाच्या या संवादाचे सुख भोगावे। हा अतिसो अतिप्रसंगे, सांडोनी कथाची ते सांगे, जे श्रीकृष्ण अर्जुन दोघे बोलत होते। हा अप्रासंगिक पाल्हाळ पुरे कर, व कृष्ण आणि अर्जुन हे दोघे जे काही बोलत होते ती हकीकत सांग, असे श्रोते म्हणाले। ते वेळी संजयो राया ते म्हणे, अर्जुनाधिष्ठिला दैवगुणे, जे अतिप्रीती नारायणे बोलीज तू असे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्यावेळी संजय धृतराष्ट्राला म्हणाला, खरोखर भाग्यानेच अर्जुनाचा आश्रय केला, कारण प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण त्याच्याशी मोठ्या प्रेमाने बोलत आहेत। जेन संगेची पितया वसुदेवासी, जेन संगेची माते देवकीसी, जेन संगेची बळी भद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत। पिता वसुदेव याला जे सांगितलेच नाही, आई देवकी हिला जे सांगितलेच नाही, आपला भाऊ बळीभद्र याला जे सांगितलेच नाही, ते रहस्य अर्जुनाजवळ श्रीकृष्ण बोलत आहेत। देवी लक्ष्मी एवढे जवळीक, तेही न देखे या प्रेमाचे सुख, आजी कृष्ण सिंहाचे पीक या त्यांची आथी। श्रीकृष्ण देवाच्या जवळ असणारी एवढी देवी लक्ष्मी, पण या कृष्णाच्या प्रेमाचे सुख तिलाही कधी दिसले नाही। कृष्णाच्या प्रेमाचे सर्व फळ यालाच म्हणजे अर्जुनालाच आज लाभत आहे। सनकादिकांच्या आशा वाढिन्नल्या होत्या कीरभुवसा, परित्याही नेमाने यशा येतीची ना। सनकादिकांच्या परमात्म सुखाबद्दलच्या आशा खरोखर खूपच बळावल्या होत्या, पण त्या इतक्या प्रमाणात यशाला आल्याच नाहीत। या जगदीश्वराचे प्रेम येत जसे तसे निरुपम, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले। या जगदीश्वराचे प्रेम येथे या अर्जुनावर अगदी निरुपम दिसत आहे। या पार्थाने कसे उत्कृष्ट पुण्य केले आहे बरे। हो का जयाची प्रीती, अमूर्त हा आला व्यक्ती, मज एकवंकी याची स्थिती आवड तू असे। पहा, ज्या अर्जुनाच्या प्रीतीमुळे हा कृष्ण वास्तविक निराकार असून साकार झाला, त्या अर्जुनाची देवाशी एकरूपता मला चांगलीच पटते। एरवी हा योगिया नाडळे, वेदार्थाशी नाकळे, जेत ध्यानाचे ही डोळे पावतीना।
नाहीतर हा योग्यांना सापडत नाही, वेदांच्या अर्थाला सापडत नाही, ध्यानाचीही नजर जेथपर्यंत पोहोचत नाही ते हा निज स्वरूप अनादि निष्कंप परिकवने माने सकृप जाहला असे. अशी जी आत्मस्थिती तद्रूप असणारा हा श्रीकृष्ण मूळचाच अचल आहे, पण आज या अर्जुनावर किती बरे कृपावंत झाला आहे. हा त्रैलोक्यपटाची घडी आकाराची पैलथडी कैसा याची आवडी आवरला असे. हा त्रैलोक्य रूप वस्त्राची घडी असून आकाराच्या पलीकडचा आहे, पण या अर्जुनाच्या प्रेमाने कसा आटोक्यात आणला आहे. श्री भगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत्. मग देव म्हणे, अगा पंडुसुता, हाची योग आम्ही विवस्वता कथिला परिते वार्ता बहुता दिवसांची. मग तेने विवस्वते रवी हे योग स्थिती आघवे निरूपिले बरवी मनुप्रती. म्हणून आपण अनुष्ठिले मग इक्ष्वाक वा उपदेशिले ऐशी परंपरा विस्तारली आद्य हे गा. मग देव म्हणाला, अरे अर्जुना, हाच निष्काम कर्मयोग आम्ही सूर्याला सांगितला, परंतु ती गोष्ट फार दिवसांपूर्वीची आहे. मग त्या विवस्वान सूर्याने या योगाची संपूर्ण महती वैवस्वत मनुला उत्तम प्रकारे सांगितली. वैवस्वत मनुने याचे स्वतः आचरण केले आणि मग आपला मुलगा जो इक्ष्वाकू त्याला त्याचा उपदेश केला. अशी ही परंपरा मुळापासून चालत आली आहे. एवं परंपरा प्राप्तमिमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परंतप. मग आणि कही या योगाते राजर्षी झाले जाणते, परिते थोनी आता संप्रते निनिजे कोणी. जे प्राणी आकामी भरू देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. अवाटणी आष्ठा बुद्धी विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. इरवी तरी खवणे यांचा गावी, पाठावे काय करावे सांगे जात्यंदारवी कायाथी. का बहिर्यांचा स्थानी कवन गीता ते मानी, की कोल्हे या चांदणी आवडी उपजे. वय चंद्रोदया रवते जयांचे डोळे भुटती असते, ते कावळे केवी चंद्रा ते ओळखती. तैसे वैराग्याची शिवण देखती, जे विवेकाची भाषणे नती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरा ते. कैसाने नो मोह वाढिनला, तेने बहुतेक काळ व्यर्थ गेला, म्हणून योग हा लोपला लोकी. मग आणखी हा निष्काम कर्मयोगाला जाणणारे राजर्षी पुढे होऊन गेले, पण तेव्हापासून आता हल्ली हा निष्काम कर्मयोग कोणालाही ठाऊक नाही. कारण प्राण्याचा सगळा भर विषय वासनेवर पडला व त्यांचा सगळा जीव काय तो देहावर आहे, म्हणून त्यांना आत्मज्ञानाचा विसर पडला. आत्मबोधाची आस्था ज्या बुद्धीने बाळगावयाची ती आडमार्गाला लागल्यामुळे लोकांना विषय सुखच हे आत्यंतिक सुख वाटू लागले व देहादिक प्रपंच हा प्राणाप्रमाणे प्रिय झाला. नाहीतर नग्न लोकांच्या गावी उंची वस्त्रे काय करावयाचे. जन्मांधाला सूर्य काय होय सांग बरे. बहिऱ्यांच्या सभेत गाण्याला कोण किंमत देणार, किंवा कोल्याच्या मनात चांदण्यांबद्दल प्रेम कधी उत्पन्न होईल काय. चंद्राचा उदय होण्याच्या अगोदरच ज्यांचे असलेले डोळे फुटतात म्हणजे निरुपयोगी होतात, ते कावळे चंद्राला कसे बरे ओळखणार. त्याप्रमाणे वैराग्य रूपी नगराच्या शिवेचेही ज्यांनी कधी दर्शन घेतले नाही, विवेक कशाला म्हणतात हे ज्यांना माहीत नाही, त्या मूर्खांना माझी ईश्वराची कशी बरे प्राप्ती होणार. हा मोह इतका कसा वाढला कोण जाणे. त्यामुळे बहुतेक काळ व्यर्थ गेला आणि म्हणून या लोकातला हा निष्काम कर्मयोग बुडाला. स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्. हा आजी आता
तुझ प्रती कोणते सुता सांगितला मी ततोता भ्रांती न करी. हे जीवींचे निज गुज परी केवी राखो तुझ जे पडियेसी तू मज म्हणून या. तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा ज्वाळा मैत्रीची चितकळा धनुर्धना. तू अनुसंगाचा ठावो आता तुझ काय वाचू जावो तरी जरी संग्रामारूढ आहो जाहलो आम्ही. तरी नावे कहे सहावे गाजा बज्जहीन धरावे परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. हा योग अर्जुना मी तुला आज खरोखर सांगितला, याविषयी संशय ठेवू नकोस. हा योग म्हणजे माझ्या जीवाची अगदी गुप्त गोष्ट आहे, पण तुझ्यापासून ती कशी चोरून ठेवू, कारण तू माझा अगदी लाडका पडलास. अर्जुना, तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा व सख्याची जीवनकला आहेस. अर्जुना, तुझा व माझा संबंध अगदी निकटचा आहे. यावेळी तुझी फसवणूक कशी करावी. जरी आम्ही युद्धाला सज्ज झालो आहो तरी क्षणभर ते बाजूला ठेवून या गडबिडीचाही विचार मनात न आणता पहिल्याने तुझे अज्ञान घालवून टाकले पाहिजे. अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयान् त्वमादौ प्रोक्तवानिति. तव अर्जुन म्हणे, हरी माया पुलेयाचा स्नेहो करी यथ विस्मयो काय उधारी कृपानिधी. तू संसार श्रांतांची सावली अनाथा जीवांची माऊली. आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा देवा पांगुळे का देवी जे. तरी जन्मोनी जो दारू साहिजे हे बोलो काय तुझे तुझची पुढा. आता पुसेन जे मी काही ते तनिके चित्त देई तेवांची देवे को पावेना काही बोलोय का. तरी मागेल जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता ते नावे माझ चित्ता मानेची ना. जे तो विवसतो म्हणजे काही ऐसे हे वडीला ठाऊवे नाही. तरी तुवांची केवी पाही उपदेशिला तो तरी ऐके होता काळांचा. तू तव कृष्ण सांपेचा म्हणून गाये मातुचा विसंवादू. देवींची देवा चरित्र तुझे आपण काही काय जाणीजे. हे लटके केवी म्हणजे किहेळा परी हेची मातो आघवी मी परी ऐसे तैशी सांगावी. जे तो आंची तयार रवी केवी उपदेश केला. अर्जुन म्हणाला, कृपानिधी श्रीहरी पहा बरे, आई आपल्या मुलावर ममता करते, यात नवलते काय. संसार तापाने थकलेल्यांची तो सावली आहेस. अनाथ जीवांची आई आहेस. आम्हाला तर केवळ तुझ्या कृपेने जन्मास घातली आहे. देवा, आईने एखाद्या पांगळ्या मुलाला जन्म दिला तर जन्मापासून त्याचा त्रास तिला काढावाच लागतो. या तुझ्या गोष्टी तुझ्या समोर काय बोलाव्यात. आता मी जे काही विचारेन त्याकडे चांगले चित्त दे. त्याचप्रमाणे देवा, माझ्या एका बोलाचा प्रश्नाचा मुळीच राग मानून नकोस. अनंता, पूर्वीची गोष्ट म्हणून जी तू मला सांगितलीस ती क्षणभर माझ्या मनाला पटतच नाही. पहा, तो विवस्वत म्हणजे कोण हे वाडवडिलांना सुद्धा ठाऊक नाही. तर पहा, तू त्याला उपदेश केलास हे कसे बरे शक्य आहे. तो तर फार पूर्वीच्या काळाचा असे ऐकतो आणि तो श्रीकृष्ण तर आजच्या काळचा. म्हणून देवा, हे तुझे बोलणे विसंगत आहे. तसेच देवा, तुझे चरित्र मला कसे काय समजणार. तेव्हा हे एकदम खोटे तरी कसे म्हणावे. तेव्हा तूच त्या सूर्याला उपदेश कसा केलास. हीच सगळी हकीकत मला पटेल तशी सांग. श्री भगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. तव कृष्ण म्हणे, पंडुसुता, तो विवस्वतो जय होता तय आम्ही नसो ऐसी चित्ता भ्रांती जरी तूज. तरी तू गाहे नेनसी पै जन्मे आम्ही तुम्हासी बहुते केली परी ते न स्मरसी आपुली तू. मी जेने जेने अवसरे जे जे होऊन अवतरे ते समस्तही स्मरे धनुर्धरा. त्यावर श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना,
जेव्हा तो विवस्वान होता तेव्हा मी नव्हतो अशी जरी तुझ्या चित्ताला भ्रांती झाली आहे, तरी अरे तुला हे माहीत नाही की तुमचे व आमचे आजपर्यंत कितीतरी जन्म होऊन गेलेले आहेत, पण तुला आपल्या जन्मांची आठवण नाही. ज्या ज्यावेळी जे जे रूप घेऊन मी अवतरलो ते सगळे अर्जुना मला आठवते. अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. म्हणून आघवे मागील मज आठवे, मी अजूही परिसंभवे प्रकृती योगे. माझे अव्ययत्व तरी नसे, परी होणे जाणे एक दिसे. ते प्रतिबिंबे मायावशे माझांची ठाये. माझ्या स्वतंत्रता तरी न मोडे, परिकर्माधीनो ऐसा आवडे. तेही भ्रांती बुद्धी तरी घडे, एरवी नाही की एकची दिसे दुसरे. ते दर्पणाचे ने आधारे, एरवी काय वस्तू विचारे दुजे आहे. तैसा अमृतची मी किरीटी, परिप्रकृती जय अधिष्ठी. ते साकारपणे नटे नटे कार्या लागे. म्हणून मागचे सगळे मला आठवते. मी जन्मरहित आहे, पण मायेच्या योगाने जन्म घेतो. माझा विनाशपणा तर नाहीसा होत नाही, पण अवतार घेणे व संपविणे ही जी एक क्रिया माझ्या संबंधाने दिसते, ती माझ्या ठिकाणी मायेच्या योगाने भासते. माझी स्वतंत्रता तर बिघडतच नाही, परंतु मी कर्माधीन आहे असे जे दिसते ते भ्रांत अज्ञान बुद्धी असली तरच दिसते, एरवी दिसत नाही. किंवा एकाच वस्तूची दोन रूपे दिसतात, पण ती केवळ आरशाच्या योगाने दिसतात. एरवी त्या मूळ वस्तूचा विचार केला तर तिला दुसरे रूप आहे काय? तसा अर्जुना मी निराकारच आहे, पण जेव्हा मायेचा आश्रय करतो तेव्हा काही विशेष कार्यासाठी मी सगुण रूपाच्या वेशाने नटतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जे धर्म जाता घवे, युगायुगी म्या रक्षावे. ऐसा योग हा स्वभावे आद्यसे. म्हणून यजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपणही नाठवी. जे वेळी धर्माते अभिभवी, अधर्मो हा. कारण की जेवढे धर्म म्हणून आहेत तेवढ्या सर्वांचे प्रत्येक युगात मी रक्षण करावे, असा क्रम स्वभावतः अगदी मुळापासून चालत आलेला आहे. म्हणून ज्या वेळेला अधर्म हा धर्माचा पराभव करतो, त्यावेळेला मी आपला जन्मरहितपणा बाजूला ठेवतो व आपले अव्यक्तपणही मनात आणत नाही. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ते वेळी आपल्याचे निकाय वारे, मी साकार होऊन अवतरे. मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाली, अधर्माची अवधी तोडी. दोषांची लिहिली फाडी, सज्जनान करवे गुढे. सुखाची उभवे, दैत्यांची कुळे नाशे. साधूंचा मानुगी वशे, धर्मासी नीतीशे शेज भरी. मी विवेकाची काजळी, फेडून विवेक दीप उजळी. तय योगी आपाहे दिवाळी निरंतर. स्वसुखे विश्व कोंदे, धर्मची अजगी नांदे. भक्ता निगती दोंदे, सात्विकाचे तय पापाचा अचळू. फिटे पुण्याची पहाट फुटे, जय मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमरा. ऐसे या काजा लागे, अवतरे मी युगी युगे. परी हेंची ओळखे जो जगी तो विवेक्या. त्यावेळी स्वजनांच्या म्हणजे भक्तांच्या कैवारासाठी साकार होऊन देह धारण करून मी अवतरतो आणि मग अज्ञान रूपी अंधकार पार नाहीसा करून टाकतो. अधर्माची हद्द तोडून टाकतो. दोषांच्या उत्कर्षासंबंधी लिहून ठेवलेले फाडून टाकतो आणि सज्जनांच्या हातून सुखाची ध्वजा उभारवितो. दैत्यांच्या कोळांचा नाश करतो. साधूंचा गेलेला मान पुन्हा प्रस्थापित करतो आणि धर्म व नीती यांचे सांगड घालतो. मी विवेक दीपाला आलेली अविचाराची काजळी झाडून तो प्रज्वलित करतो. त्यावेळी योग्यांना निरंतर अस्त नाही अशा दिवाळीचा दिवस उगवतो. तेव्हा सर्व जग आत्मसुखाने भरून जाते.
फक्त धर्म जगात नांदू लागतो आणि भक्तांना सात्विकतेची दोंदे येतात. ज्या वेळेला अर्जुना माझी मूर्ती प्रकट होते त्यावेळेला पापांचा पर्वत नाहीसा होतो आणि पुण्याचा प्रातःकाल होतो. अशा या कामाकरिता मी प्रत्येक युगात अवतार घेतो. परंतु हेच तत्व जो ओळखतो तो या जगात खरा विचारी म्हणजे विवेकी होय. जन्म कर्म च मे दिव्यमेव यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. माझे अजत्वे जन्मने अकृताचे कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त. तो चालीला संगेन चळे देहींचा देहांना कडे मग पंचत्वी तव मिळे माझांची रूपे. मी माझे अजत्व कायम ठेवून जन्मतो अक्रिय असूनही कर्मे करतो. हे माझे अलिप्तत्व जो जाणतो तो श्रेष्ठ प्रतीचा मुक्त होय. तो व्यवहारात वागला तरी आसक्तीने अहंकार वृत्तीने वागत नाही. देहधारी असूनही देहभावाला वश होत नाही आणि मरणोत्तर माझ्याच रूपात येऊन मिळतो. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भावमागताः. इर्हवी परापर न शोचिते जे कामना शून्य होते वाटा केवेळी न वचती क्रोधाच्या. जे सदा मियांचे आथिले माझ्या सेवा जी आले कात्मबोधे तोषले वितराग जे. जे तपोतेजाच्या राशी काय कायतन ज्ञानासे जे पवित्रता तीर्थांशी तीर्थरूप. ते मद्भावा सहजे आले मी तेंजिते होऊन ठेले ते मज तया उरले पदर नाही. सांगे पितळे चिंद काळिक जय फिटली होय निशेख ते सुवर्ण काय अनेक जोडू जाईजे. तैसे यमनियमी कडसले जे तपोज्ञानी चोखाळले मी ते चिते जाहले यत संशयो कायसा. एरवी आपल्याबद्दल किंवा दुसऱ्यांबद्दल जे शोक करीत नाहीत ज्यांच्या कामना नाहीशा झालेल्या असतात जे केव्हाही क्रोधाच्या वाटेने जात नाहीत. माझ्या भावनेने जे नेहमी संपन्न असतात माझ्याच सेवेकरिता ज्यांची जिने असते आत्मज्ञानाने जे संतोष पावलेले असतात व ज्यांची विषयांवरील प्रीती नष्ट झालेली असते जे तपाच्या तेजाचे पुंज असतात किंवा जे ज्ञानाचे केवळ एकच ठिकाण असतात जे तीर्थांना पवित्रता देणारे फार काय जे मूर्तिमंत तीर्थच असतात ते सहजच माझ्या स्वरूपाला मिळतात. ते मीच होऊन राहतात कारण त्यांच्यात व माझ्यात मग पडदाच उरत नाही. सांग बरे गंज व काळीमा हे पितळेचे दोन दोष जर पूर्णपणे नाहीसे झाले तर मग सोने प्राप्त करून घेण्याची काय निराळी जरुरी आहे. त्याप्रमाणे यम नियमांनी कढवून जे निघाले तपाने व ज्ञानाने जे शुद्ध झाले ते मद्रूप झाले यात संशय कसला. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. एरवी तरी पाहिये जे जैसे माझा ठाये भजते तया मी तैसाची भजे. देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशीळ झाले असे केवळ माझा ठाये. परिज्ञाने विन नाशिले जे बुद्धिभेदासी आले ते नेंची आकल्पिले अनेकत्व. मनवून अभेदी भेदू देखिते या नाम्या नामे ठेविते देवी देव म्हणते अचर्चाते. जे सर्वत्र सदा सम तेत विभाग धमोत्तम मतिवशे संभ्रम विवंचिते. दुसरे असे पहा जे जशी माझी भक्ती करतात त्यांच्यावर मी उलट तसेच म्हणजे त्याच प्रमाणात प्रेम करतो. हे पहा जेवढे म्हणून मनुष्य प्राणी आहेत तेवढ्या सर्वांच्या मनाचा स्वाभाविक कल माझी भक्ती करण्याकडे असतो. पण ज्ञान नसल्यामुळे त्यांचे सर्व बिघडते. ते असे की त्यांच्या ठिकाणी भेदबुद्धी उत्पन्न होते.
त्यामुळे मी जो एक त्या माझ्या ठिकाणी ते अनेकत्वाची कल्पना करतात. म्हणून जेथे वास्तविक अभेद आहे तेथे ते भेद पाहतात. जो नामरहित आहे त्याला ते नावे देतात. वास्तविक जो चर्चेचा विषय होऊ शकत नाही त्याला देव किंवा देवी म्हणतात. भेदबुद्धीला वश होऊन घोटाळ्यात पडल्यामुळे जो परमात्मा सर्व ठिकाणी व नेहमी वास्तविक सारखा आहे त्याच्या ठिकाणी ते चांगला वाईट असे भेद करतात. आंक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. मग नाना हेतु प्रकारे यथोचित उपचारे मानिले देवतांतरे उपासिते. तेथ जे जे अपेक्षित ते तैसेंची पावती समस्त परिते कर्मफळ निश्चित ओळखतो. वाचून देते घेते अनेक निभ्रांत नाही सम्यक. येथ कर्मची फळ सूचक मनुष्य लोके. जैसे क्षेत्री जे पेरिजे ते वाचून आनंद निपजे. का पाहिजे त्यांची देखिजे दर्पणाधारे. ना तरीकडे तळवटे जैसा फुलाची बोल किरटे. पडी साधू होऊन उठी निमित्त योगे. तैसा समजता भजना मी साक्षीभूत पै अर्जुना. येथ प्रतिफळे भावना फुलाली. मग नाना प्रकारचे हेतू मनात धरून आपण मानलेल्या निरनिराळ्या देवतांची योग्य उपचारांनी विधीपूर्वक उपासना करतात. मग जे जे त्यांना मनात असते ते सगळे त्यांना प्राप्त होते. मग ते केवळ त्यांचाच कर्माचे फळ आहे हे तू निश्चयाने समज. कर्मा वाचून फल देणारे किंवा घेणारे दुसरे खात्रीने कोणीही नाही. या मनुष्य लोकामध्ये फक्त कर्मच फल देणारे आहे. ज्याप्रमाणे शेतात जे पेरावे त्यापासून तेथे दुसरे उत्पन्न होत नाही किंवा आरशात जे पाहावे तेच त्यात दिसते. किंवा अर्जुना ज्याप्रमाणे डोंगराच्या पायथ्याशी आपणच बोललेला शब्द काही कारणाने प्रतिध्वनीचे रूप घेऊन तसाच उमटतो त्याप्रमाणे अर्जुना या सर्व उपासनांचा मी केवळ साक्षी आहे. येथे ज्याच्या त्याच्या भावनेला अनुसरून फलाची प्राप्ती होते. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. आता याची परिजान चारी आहे ती हे वर्ण सृजिले म्या गुण कर्म भागे. जे प्रकृती जेने आधारे गुणाची निवे विचारे कर्मे तन्नुसारे विवंचिले. येथ एकची धनुष्यपाणी जरी झाले गा चहुवर्णी. ऐशी गुणकर्मी कडसणी केली सहजे. म्हणून ऐके पार्था हे वर्णभेद संस्था मी करता नव्हे सर्वथा याची लागे. आता याचप्रमाणे तो असे लक्षात घे की हे ब्राह्मण आदी जे 4 वर्ण आहेत ते मी गुण व कर्म यांच्या विभागांच्या अनुरोधाने उत्पन्न केले आहेत. कारण की निरनिराळे स्वधर्म व गुण यांच्या धोरणाने त्या 4 वर्णांच्या कर्माची मी योजना केली आहे. अर्जुना हे सर्व लोक वस्तुतः एकच खरे परंतु 4 वर्णात त्यांची विभागणी झाली. याचप्रमाणे ही निवड स्वभावतः गुण कर्मामुळे केलेली आहे. म्हणून अर्जुना ऐक, ही वर्णभेदाची अव्यवस्था अशी असल्यामुळे तिचा करता मी मुळीच नाही. नमां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मायोभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. हे मजची स्तव जाहले परिम्या नाही केले ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. ही व्यवस्था माझ्यामुळेच रूढ झाली आहे परंतु मी केलेली नाही. अरे अर्जुना, हे ज्याने तत्वतः ओळखले तो कर्म बंधनापासून मुक्त झाला. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्. मागील मुमुक्षु जे होते तीही ऐशियाची जाणून माते
कर्मे केले समजते धनुर्धरा, परी ते बीजे कै जैसी दगदली, नुगवतीची पेरिली तैशी कर्मेची परी तया झाली मोक्ष हेतू. येथ आणि काही एक अर्जुना, हे कर्मा कर्म विवंचना, आपुले चाडे सज्ञाना योग्य नो हे. अर्जुना, पूर्वी जे मुमुक्षु होऊन गेले त्यांनी मला असाच आहे हे जाणून सर्व कर्मांचे आचरण केले, परंतु भाजलेले बी जरी पेरले तरी उगवत नाही. त्याप्रमाणे ती कर्मे खरी, परंतु त्यांना कर्मबंधनातून सोडविण्याला तीच कारण झाली. या बाबतीत अर्जुना आणखी एक गोष्ट महत्वाची आहे. हा कर्माचा विचार जाणत्या पुरुषाला देखील आपल्या बुद्धीने करता येईल असा नाही. किं कर्म किम कर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः, तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. कर्म म्हणजे ते कवन अथवा कर्मा काय लक्षण, ऐसे विचारिता विचक्षण गुंफून ठेले. जैसे का कुडे नाणे खऱ्याचेने सारखेपणे, डोळ्याचेही देखणे संशयी घाली. तैसे निष्कर्मितेचे निभ्रमे, गिवसी जळत हाती कर्मे, जे तुझे सृष्टी मनोधर्मे करू सकते. वांसोनी मूर्खाची गोठी कायसे, येत मोहले गा क्रांतदर्शी, म्हणून आता तेची परियेसे सांगेन तुझ. कर्म कशाला म्हणावे अथवा अकर्माचे लक्षण काय, याचा विचार करता करता चिकित्सकही विचारीही घोटाळ्यात पडतात. ज्याप्रमाणे खोटे नाणे हुबेहूब खऱ्यासारखेच दिसत असल्यामुळे परीक्षकांच्याही नजरेला संशयात घालते, त्याप्रमाणे केवळ मनाच्या संकल्पाने प्रतिसृष्टी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य अंगी असलेले पुरुष देखील आम्ही निष्कर्मी स्थितीत पोहोचलेलो आहोत या भ्रमामुळे कर्माच्या पाशात सापडतात. या बाबतीत चांगले चांगले दूरदर्शी देखील मूढ बनतात. तेथे बिचाऱ्या मूर्खांची कथा काय. म्हणून आता तीच गोष्ट कर्माकर्म विवेक तुला सांगतो, ऐक. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः, अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. तरी कर्म म्हणजे स्वभावे, जेने विश्वाकारो संभवे, ते सम्यक आधी जाणावे लागेथ. मग वर्णाश्रमासी उचित, जे विशेष कर्म विहित, तेही ओळखावे निश्चित. उपयोगींसी पाठीजे निषिद्ध मनिपे, तेही बुझावे स्वरूपे. ए तुले नियत काही न गुंफे अपयसींची, एरवी जग हे कर्माधीन, ऐसी याची व्याप्ती गहन, परिते असो ऐके चिन्ह प्राप्तांचे गा. तर ज्याच्या योगाने स्वभावतः आपोआप हे विश्व आकाराला येते त्याला कर्म म्हणतात. या ठिकाणी त्याच कर्माचे यथार्थ ज्ञान पहिल्याने करून घेतले पाहिजे. मग वर्ण व आश्रम यांना जे कर्म विशेष योग्य म्हणून वेदांत सांगितले आहे त्याची देखील त्याच्या उपयुक्ततेसह चांगली ओळख करून घेतली पाहिजे. त्यानंतर ज्याला निषिद्ध कर्म म्हणतात त्याचेही स्वरूप ओळखणे जरूर आहे. या ठिकाणी एवढे झाले म्हणजे मनुष्य मग सहजच कर्म करीत असला तरी त्यात गुंतत नाही. एरवी हे सर्व जग कर्माच्या अधीन आहे असा याचा म्हणजे या कर्माचा विस्तार दुर्बोध आहे. पण अर्जुना ते राहू दे, आता कृतकृत्य पुरुषाचे लक्षण ऐक. कर्मण्य कर्मयः पश्येद कर्मणि च कर्मयः, सबुद्धिमान् मनुष्येषु सयुक्तः कृत्स्न कर्म कृत्. जो सकळ कर्मी वर्तता देखे आपली निष्कर्म्यता, कर्मसंगे निराशता फळाच्या आणि कर्तव्य ते लागे, जया दुसरे नाही जगी. ऐशिया निष्कर्म्यता तरी चांगे बोधला असे, परी क्रियाकलाप आघवा आचरतो दिसे बरवा, तरी तो इही चिन्ही जाणावा ज्ञानी आगा. जैसा का जळापाशी उभा ठाके, तो जरी आपण पे जळा माझी देखे, तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. अथवा नावे हन जोरी
दिगे, तो थडियेचे रूख जाता देखे वेगे, तेची साचुकारे जो पाहू लागे, तव रूप म्हणे अचळ. तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानुनी वायाने, मग आपण पेजो जाणे निष्कर्मी वैसा, आणि उदोस्ताचे निप्रमाणे, जैसे न चलता सूर्याचे चालणे, तैसे निष्कर्म्यत्व जाणे कर्मांचे असता, तो मनुष्या सारी खात्री आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे. जैसे जळे जळा माझी न बुडे, भानुबिंब तेने न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात. एकेची ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व जाहला अंगिंच तो. सर्व कर्माचे आचरण करीत असताही आपण खरोखर कर्म करीत नाही, हे जो जाणतो व कर्माबरोबर कर्म करीत असता त्यांच्या फलाशी आशा जो धरीत नाही, आणि कर्तव्य करण्याला जगात आपल्या खेरीज दुसरेपणाने काहीच नाही, अशा नैष्कर्म्यतेचा चांगला बोध ज्याला झालेला असतो, तरी जो सर्व कर्म समुदायाचे उत्तम प्रकारे आचरण करताना दिसतो, तोच या लक्षणांवरून ज्ञानी आहे असे जाणावे. ज्याप्रमाणे जो पाण्यापाशी उभा राहिलेला असतो, तो जरी आपण पाण्यात आहोत असे पाहत असतो, तरी त्याला निसंशय खरे ज्ञान असते की आपण वेगळे आहोत, पाण्यात नाही. अथवा जो नावेत बसून जातो, त्याला किनाऱ्यावरची झाडे भरभर चालली आहेत असे दिसते, पण वस्तुस्थिती जेव्हा तो पाहू लागतो तेव्हा ती झाडे स्थिर आहेत असे तो म्हणतो. त्याप्रमाणे तो सर्व कर्मांचे आचरण करीत असतो, पण ते कर्माचरण उघड केवळ आभासात्मक आहे असे मानून मग आपण कर्मरहित आहोत हे तो जाणतो, आणि सूर्य उदय व अस्त पावतो या एका प्रमाणावरून तो चाललेला भासतो, पण वास्तविक तो चालत नाही. त्याप्रमाणे तो कर्माचरण करीत असताही आपले निष्कर्म्य जाणतो. ज्याप्रमाणे पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पडलेले दिसते, पण त्यावरून प्रत्यक्ष बिंब त्यात बुडाले असे होत नाही, त्याप्रमाणे तो दिसण्यात सामान्य माणसासारखा दिसतो, पण त्याच्या ठिकाणी मनुष्याचे सामान्य गुण नसते. त्याने विश्व पाहिले नसताही ते पाहिल्याप्रमाणेच आहे, काही न करताही सर्व काही केल्याप्रमाणेच आहे, व भोग्य वस्तूंचा उपभोग न घेताही त्या भोगल्याप्रमाणेच आहेत. एकाच ठिकाणी तो बसून असला तरी तो सर्वत्र गेल्याप्रमाणेच आहे. फार कशाला, तो स्वतः विश्वरूपच झालेला असतो असे समज. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिताः, ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहुः पंडितं बुधाः. जया पुरुषाचा ठाई कर्माचा तरी खेदू नाही, परिफळापेक्षा कही संचरेना. आणि हे कर्म मी करेन अथवा आदरिले, सिद्धीने येणे संकल्पे हे जयाचे मन विटाळेना. ज्ञानाग्नी जेणे मुखे, जेणे जाळील कर्मे शेखे, तो ब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतो. ज्या पुरुषाच्या ठिकाणी कर्माविषयी तर तिरस्कार नसतो, पण त्याच्या चित्तात फलाची इच्छा चुकून केव्हाही प्रवेश करीत नाही, आणि हे कर्म मी करीन अथवा आरंभिलेले मी पुरे करीन या कल्पनेने हे ज्याचे मन विटाळत नाही, ज्ञानरूपी अग्नीच्या द्वारा ज्याने सर्व कर्मे जाळून टाकली आहेत, तो मनुष्याचे रूप घेतलेले प्रत्यक्ष ब्रह्मच आहे असे तू समज. ज्या पुरुषाच्या ठिकाणी कर्माविषयी तर तिरस्कार नसतो, पण ज्याच्या चित्तात फलाची इच्छा चुकून केव्हाही प्रवेश करीत नाही, आणि हे कर्म मी करीन अथवा आरंभिलेले मी पुरे करीन या कल्पनेनेही ज्याचे मन विटाळत नाही, ज्ञानरूपी अग्नीच्या द्वारा ज्याने सर्व कर्मे जाळून टाकली आहेत, तो मनुष्याचे रूप घेतलेले प्रत्यक्ष ब्रह्मच आहे असे. त्यक्त्वा कर्मफला संगं नित्यतृप्तो निराश्रयः, कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः. जो शरीरी उदासो, फळभोगी निरासो, नित्यता उल्हासो होऊन असे, जो संतोषाचा गाभारा, आत्मबोधाच्या ओगरा, पुरेण म्हणेचे धनुधरा आरोग्यता. तो शरीराविषयी उदास असतो,
फलाच्या उपभोगाविषयी निरीच्छ असतो व नेहमी आनंदरूप होऊन राहिलेला असतो. अर्जुना, तो संतोषाच्या गाभाऱ्यात जेवत असता आत्मबोधाच्या पक्वान्नाला पुरे असे कधी म्हणतच नाही. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहः शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. कैसी अधिकाधिक आवडे घेत महासुखाची गोडे सांडोनिया अशा कुरुंडे अहम भावेंसी. म्हणून अवसरे जे जे पावे की ते निंचितो सुखावे जया आपुले आणि परावे दोन्ही नाही. तो दिठी जे पाहे ते आपणची होऊन जाये ऐके तेही आहे तोची झाला. चरणी हण चाले मुखे जे जे बोले ऐसे चेष्टा ज्यात ते तुले आपणची जो. हे असो विश्व पाहे जयासे आपण पेवांचोनी नाही आता कवन ते कर्म काय बाधित ते. हा मत्सरू जे तो उपजे ते तुले नुरेची जया दुजे. तो निर्मत्सरू काय म्हणजे बोलवरी. म्हणून सर्वापरी मुक्तो तो सकर्मोची कर्म रहितो सगुण परिगुणाती तो येत भ्रांती नाही. अहंकाराच्या वृत्तीसह आशेचा बली देऊन नित्य वाढणाऱ्या आवडीने परमानंदाची रुची तो कितीतरी घेत असतो. म्हणून वेळेनुसार जे जे मिळेल त्यातच तो संतुष्ट असतो. त्याला आपले व परके हे दोन्ही नसतात. तो दृष्टीने जे पाहतो ते आपणच होऊन जातो आणि तो जे ऐकतो तेच तो झालेला असतो. पायाने जे चालतो तोंडाने जे काही बोलतो तात्पर्य याप्रमाणे जेवढे म्हणून व्यापार त्याच्याकडून होतात तेवढे सर्व तोच अंगाने झालेला असतो. हे असो पहा, हे विश्वच ज्याला आपल्याहून वेगळे दिसत नाही. आता त्याला कर्म ते कसले व ते त्याला बाधा काय करणार. हा मत्सर ज्या द्वैतापासून उत्पन्न होतो ते द्वैत ज्याच्या ठिकाणी मुळीच उरलेले नसते तो निर्मत्सर आहे. हे काय शब्दांनी बोलून दाखविले पाहिजे. म्हणून तो सर्व प्रकारे मुक्त आहे. कर्म करीत असता हे कर्मरहित आहे व गुणयुक्त असूनही गुणातीत आहे यात संशय नाही. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. तो देह संगे तरी असे परिचैतन्या सारिखा दिसे पाहता परब्रह्माचे निकसे चोखाळू भला. ऐसा ही परिकौतुके जरी कर्मे करी यज्ञाधिके तरी ते लया जाती असे खेतयाचा ठाई. अकाळींची अभ्रेजैशी उर्मी विन आकाशी हरपती अपैशी उदयली संती. तैशी विधी विधाने विहिते जरी आचरे तो समजते तरी ते ऐक्य भावे ऐक्या ते पावतीची गा. तो देहधारी तर असतो पण निर्गुण चैतन्यासारखा दिसतो. परब्रह्माच्या कसोटीने त्यास पाहिले असता तो अगदी शुद्ध आहे असे आढळून येते. असे असून देखील कौतुकाने त्याने जरी यज्ञाधिक कर्मे केली तर ती सर्व त्याच्याच ठिकाणी लय पावतात. आकाशात अकाली आलेले मेघ ज्याप्रमाणे काही जोर न करता आले तसे आपोआप जागच्या जागी विरून जातात. त्याप्रमाणे वेदांनी सांगितलेल्या एकूण एक विधानांचे यथासांग जरी तो अनुष्ठान करतो तरी त्याच्या ऐक्य भावनेमुळे ती शेवटी ऐक्यालाच मिळतात. त्याच्या ठिकाणी दुजाभाव नसल्यामुळे त्याच्याच ठिकाणी लय पावतात. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना. जे हे हवन मी होता का ये यज्ञ हा भोगता ऐसिया बुद्धीसी नाही बंगता म्हणून या. जे इष्टयज्ञ जावे ते हवीर मंत्रादी आघवे तो देखतसे अविनाश भावे आत्मबुद्धी.
म्हणून ब्रह्मतेचे कर्म ऐसे बोधाले जया समतया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा आता विवेक कुमारत्वा मुकले जया विरक्तीचे पाणी ग्रहण जाहले मग उपासन जिही आणले योगाग्नीचे. कारण हे यज्ञरूपी कर्म व ते करणारा मी किंवा यज्ञामध्ये अमुक भोगता असा त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी भेद नाही. जे जे इष्टयज्ञ तो करतो त्यातील होम द्रव्ये मंत्र इत्यादी सर्व तो आत्म्याच्या ठिकाणी स्थिर बुद्धी असलेला पुरुष ती ब्रह्मच आहेत अशा बुद्धीने पाहतो. म्हणून कर्म ब्रह्मच आहे असे साम्य ज्याच्या प्रतीतीला आले त्याने कर्तव्य कर्म जरी केले तरी अर्जुना ते नैष्कर्म्यच होय. आता ज्यांचे अविवेकाची बालपण गेलेले आहे म्हणजे विवेकरूप तारुण्य ज्यांना प्राप्त झालेले आहे, ज्यांनी विरक्तीशी लग्न लाविले आहे आणि मग ज्यांनी योग रूप अग्नीची उपासना स्वीकारली आहे. दैवमेवापरे यज्ञे योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञे यज्ञेनैवोपजुह्वति. जे यजनशील अहर्निशी जे अविद्या हविले म्हणेनसे गुरुवाक्य होता शे हवन केले तिहे योगाग्नी की यजिजे तो दैवयज्ञो म्हणिजे. जेने आत्मसुख कामेजे पंडू कुमारा दैवास्तव देहाचे पालन ऐसा निश्चयो परिपूर्ण जो चिंतिना देह भरण तो महायोगी जान दैवयोगे. आता अवधारी सांगे नानिक जे ब्रह्माग्नी साग्निक त्या ते यज्ञांची यज्ञो देख उपासिजे. जे रात्रंदिवस यज्ञ करण्यात गुंतलेले आहेत, ज्यांनी गुरुवाक्यरूपी अग्नीमध्ये मनासह अविद्येची आहुती देऊन हवन केले आहे, ते योगरूपी अग्नीचे ग्रहण केलेले अग्निहोत्री जो यज्ञ करतात त्यास दैवयज्ञ असे म्हणतात. अर्जुना, त्यात आत्मसुखाची इच्छा असते, देहाचे पालन प्रारब्धवशात होत असते. असा ज्याचा पूर्ण निश्चय झालेला असतो तो देहाच्या पोषणाविषयी मनात चिंता वाहत नाही. तो या दैवयज्ञरूपी योगाने महायोगी झालेला आहे असे समज. दुसरा प्रकार आता तुला सांगतो, ऐक. जे ब्रह्मरूप अग्नीचे अग्निहोत्री आहे ते यज्ञानेच उपासना करतात. श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. एक संयम अग्निहोत्री ते युक्तित्रयाचा मंत्री यजन करीते पवित्री इंद्रिय द्रव्ये. एका वैराग्यरवी विवळे तव संयती विहार केले तेथ आपाव्रत अजाहले इंद्रियानळ. तिही विरक्तीची ज्वाळा घेतली तव विकारांची इंधने पळीपली तेथ आशा धुमे सांडिले पांचही कुडे. मग वाक्यविधीच्या निरवडी विषय आहुती उदंडी हवन केले कुंडी इंद्रियाग्नीचा. धारणा ध्यान समाधी रूप संयम हेच कोणी अग्निहोत्र. त्याचे आचरण करणारे कित्येक मूलबंधाधिक 3 बंधरूपी मंत्रद्वारा इंद्रियरूपी पवित्र द्रव्यांनी यज्ञ करतात. दुसरे कित्येक वैराग्यरूपी सूर्य उगवल्याबरोबर संयमरूपी कुंडाची रचना करतात व मग त्या कुंडात इंद्रियरूप अग्नी प्रकट होतो. त्या इंद्रियरूप अग्नीतून वैराग्याची ज्वाला निघते तेव्हा काम क्रोधादी विकारांची लाकडे पेटू लागतात. त्यावेळी आहवनियादिक अग्नी असलेल्या इंद्रियरूपी 5 कुंडातून आशारूप धूर निघून जातो. मग वेदांत सांगितलेल्या विधिवाक्याच्या कुशलतेने इंद्रिय रूप अग्नी असलेल्या कुंडात विषय रूप अनेक आहुती देऊन यज्ञ करतात. सर्वाणि इंद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते.
एकी अपरे पार्था दोषो क्षाळिले सर्वथा आणि की हृदयारणी वंथा विवेकू केला तोपशमे निहटिला धैर्येवरी दाटिला गुरु वाक्य काढिला बळकटपणे ऐसे समरसे मंथन केले तेत झडकरी का झाले जे उज्जीवन जाहले ज्ञानाग्नीचे पहिला रुद्धिसिद्धीचा संभ्रमो तो निवर्तोनी गेला धुमो मग प्रगटला सूक्ष्म विस्फुलिंगो तया मनाचे मोकळे त्यांची पेंटवण घातले जे यमदमी हळवारले आईते होते तेने साधूकपणे ज्वाला समृद्धा मग वासना तराच्या समिधा स्नेहिंसे नानाविधा जाळिल्या तेत सोहम मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्मांच्या आहुती ते ज्ञानानळे प्रदीप्ते दिदलिया पाठी प्राणक्रियेचे निसृवेनिशी पूर्णाहुती पडली हुताशी तेत अवभृत स्थान सहज होते समरसे सहजे झाले मग आत्मबोधींचे सुख ते संयमाग्नीचे भूतशेष तोचे पुरोडाशु देख घेतला तिही एक ऐशिया इहि यजनी मुक्त ते झाले त्रिभुवनी या यज्ञक्रिया तरी अनानी परिप्राप्यते अर्जुना याप्रमाणे वर सांगितल्याप्रमाणे कोणी एक आपल्या सर्व दोषांचे क्षालन करतात दुसरे कोणी हृदयाची अरणी करून विवेकाचा मंथा करतात तो मंथा शांतीने बळकट धरतात वरून सात्विक धैर्याने बळकट धरून गुरु उपदेश रूपी जोराने घुसळतात याप्रमाणे समरसतेने मंथन केले म्हणजे त्याचा ताबडतोब उपयोग होतो तो हाच की ज्ञानाग्नी प्रगट होतो पहिल्याने रिद्धिसिद्धीचा मोह हाच कोणी धूर तो निघून जातो मग ज्ञानाग्नीची बारीकशी ठिणगी उत्पन्न होते यम नियमांनी आयते वाळवून हलके झालेले मन हेच त्या ज्ञानरूपी ठिणगीला पेटवून घालतात त्याच्या साह्याने ज्वाला प्रदीप्त होतात मग त्यात नाना प्रकारच्या वासनारूप समिधा ममतारूपी तुपासह जळतात तेथे दीक्षित यज्ञ करता पुरुष मी ब्रह्मच आहे या मंत्राने त्या प्रदीप्त अशा ज्ञानाग्नीत इंद्रिय कर्माच्या आहुती देतो नंतर प्राणक्रियेच्या स्रुवेने ज्ञानाग्नीमध्ये पूर्ण आहुती दिली म्हणजे ऐक्यबोध होऊन अवभृत स्नान त्याला सहजच होते संयमाग्नीत म्हणजे इंद्रियाधिक होमद्रव्यांचे हवन करून शिल्लक राहिलेले जे आत्मज्ञानाचे सुख तोच पुरोडाश मग ते सेवन करतात अशा या यज्ञांनी आजपर्यंत या त्रिभुवनात कित्येक मुक्त होऊन गेलेले आहेत या यज्ञक्रिया जरी भिन्न भिन्न आहेत तरी त्या सर्वांची फलप्राप्ती एकच आहे द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः एक द्रव्यज्ञ म्हणिपती एक तप सामग्रिया निपजती एक योगया गुही आहती जे सांगितले एके शब्दी शब्दुजे तो वाग्यज्ञ म्हणजे ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञान यज्ञ हे अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठिता ती सांकडे परे जितेंद्रियाची चिघडे योग्यता वशे ते प्रवीण तेथ बले आणि योग समृद्धी आथिले म्हणून आपण पातीही केले आत्महवन त्यांपैकी काहींना द्रव्ययज्ञ अशी संज्ञा आहे काही यज्ञ तपरूप सामर्थ्याने उत्पन्न होतात कित्येक योग यज्ञ म्हणून सांगितले आहेत कित्येकांत शब्दांचे हवन करतात वेदाच्या शब्दांचा उच्चार करतात त्यास वाग्यज्ञ म्हणतात ज्या ज्ञानाने ज्ञेय जावयाची वस्तू ब्रह्म जाणता येत नाही तो ज्ञानी यज्ञ होय अर्जुना हे सर्व यज्ञ कठीण आहेत कारण त्यांचे अनुष्ठान करणे अतिशय त्रासाचे आहे परंतु ज्यांनी इंद्रिये जिंकली त्यासच ते करण्याची योग्यता येऊन त्यांचे आचरण घडते
ते त्या कामी चांगले प्रवीण असतात व योग समृद्धीने संपन्न असतात. म्हणून ते आपले आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जीवबुद्धीचे हवन करतात. अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणाः. मग अपानाग्नींचा मुखे प्राणद्रव्य देखे हवन केले की अभ्यास योगे एक अपान प्राणी अर्पिती एक दोहिंतेही निरुंदिते ते प्राणायामी म्हणीपती पंडुकुमरा. मग कोणी अभ्यासाने अपान रूप अग्नीच्या मुखात प्राणरूप द्रव्याचे हवन करतात. पहा, कित्येक अपान वायू प्राणवायूच्या ठिकाणी अर्पण करतात. दुसरे कित्येक प्राण व अपान या दोहोंचा निरोध करतात. त्यांना अर्जुना प्राणायामी म्हणतात. अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः. एक वज्रयोग क्रमे सर्वाहार संयमे प्राणे प्राणो संभ्रमे हवन करीते ऐसे मोक्षकाम सकळ समस्त हे यजनशील जिहे यज्ञद्वारा मनोमळ क्षालन केले जया अविद्या जात जाळिता जे उरले निज स्वभावता जेथ अग्नी आणि होता उरेचिना जेथ यजितयाचा काम पुरे यंचे विधान सरे मागुते जेथो नियो सरे क्रिया जात विचार जेतन रिगे हेतु जेथन निगे जे द्वैत दोष संगे सिंपेचिना. किती एक वज्रासनाच्या मूळबंधाच्या पद्धतीने सर्व आहारांचा संयम करून प्रयत्नाने प्राणाच्या ठिकाणी हवन करतात. प्राणांनीच प्राणाचा लय करतात. याप्रमाणे हे सगळे यज्ञकर्ते मोक्षाची इच्छा करणारे असतात. त्यांनी यज्ञाच्या द्वारे मनाच्या ठिकाणचे सर्व मळ धुवून टाकलेले असतात. त्यांनी सर्व अज्ञान जाळून टाकल्यामुळे जे स्वरूप सहजच बाकी शिल्लक राहते. जेथे ज्या स्वरूप ज्ञानाच्या ठिकाणी अग्नी व यज्ञकर्ता हा भेद उरतच नाही. जेथे यज्ञकर्त्याच्या सर्व इच्छा पुऱ्या होतात व यज्ञक्रिया संपते व जेथून क्रिया मात्र मागे परतून नाहीशा होतात. जेथे विचाराचा प्रवेश होत नाही, जेथे कोणताही तर्क चालत नाही, जे द्वैत दोषाच्या संपर्काने लिप्त होत नाही. यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम. ऐसे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञ वसिष्ठ ते सेविते ब्रह्मनिष्ठ ब्रह्ममंत्रे. ऐसे शेषामृते झाले की अमर्त्य भावाले म्हणून ब्रह्म ते झाले अनायासे. येरा विरक्ती माळन घालीची जया संयमाग्नीची सेवा न घडेची. जे योग यागुण करीतीचे जन्मले सांते जया ही धड नाही तयांचे परत्र पुसशी काही म्हणून सांगो का वाये पंडुकुमरा. असे जे अनादि सिद्ध व शुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञात शिल्लक राहिलेले ब्रह्म असते ते ज्ञानरूपी ब्रह्मनिष्ठ पुरुष मी ब्रह्म आहे या मंत्राद्वारे सेवन करतात. याप्रमाणे यज्ञातील शेषरूपी अमृताने ते तृप्त होतात किंवा अमर स्थितीस प्राप्त होतात. म्हणून ते सहजच ब्रह्मत्व पावतात. जन्माला येऊन ज्यांना संयम रूप अग्नीची सेवा घडत नाही, योग व यज्ञ ज्यांच्या हातून मुळीच होत नाही, ते इतर लोकांना विरक्ती माळ घालीत नाही. ज्यांचे ऐहिक नीट नाही त्यांच्या परलोकाची गोष्ट कशाला विचारतोस. म्हणून अर्जुना ती गोष्ट व्यर्थ कशाला सांगू. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे
कर्मजान् विद्धितान् सर्वानेव ज्ञात्वा विमोक्ष्यसे। ऐसे भोवतीपरी अनेक जे सांगितले तुझ काय याग ते विस्तारुनी वेदेंची सांग म्हणितले आहाते। परी तेने विस्तारे काय करावे हेची कर्म सिद्ध जाणावे। ये तुलेनी कर्मबंधो स्वभावे पावेलना। असे पुष्कळ प्रकारचे जे अनेक यज्ञ तुला सांगितले ते वेदाने चांगल्या विस्ताराने सांगितले आहे, परंतु त्या विस्ताराशी आपल्याला काय करावयाचे आहे? तात्पर्य असे समज की हे मागे सांगितलेले यज्ञादी सर्व कर्मांपासूनच उत्पन्न होतात। एवढे जाणले की आपोआपच कर्मबंधाची बाधा होणार नाही। श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते। अर्जुना, वेदोजयांचे मूळ जे क्रियाविशेषे स्थूळ जया नभाळीचे फळ स्वर्ग सुख ते द्रव्यादी आगोकीर होते। परिज्ञान यज्ञाची सरीन पवते जैसे तारा तेज संपत्ती देन करापाशी देखे परमात्म सुख निदान साधावया योगीजन जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्रे। जे धावतया कर्माचे लाने नैष्कर्म्य वधाचे खाणे जे भुकेलिया धनी साधनाचे जेथ प्रवृत्ते पांगोळ जाहले तर्काची दिठी गेले ते जेनेंद्रिय विसरली विषय संग मनाचे मनपण गेले जेथ बोलाचे बोलपण ठेले जया माझी सापडले ज्ञेय दिसे जेथ वैराग्याचा पांटू फिटे जेथ वैराग्याचा पांगू फिटे विवेकाचा हिस्सो सुटते जेथ न पाहता सहज भेटे आपण पे। अर्जुना, वेद ज्याचे मूळ आहे ज्यात क्रियांचा विशेष खटाटोप आहे व ज्यापासून अपूर्व असे स्वर्ग सुखाचे फल प्राप्त होते ते द्रव्यादी यज्ञ खरे आहेत, पण ताऱ्यांच्या तेजाचा डौल जसा सूर्यापुढे चालत नाही तशी ज्ञान यज्ञाची सर त्यांना येत नाही। पहा, परमात्म स्वरूप सुखाचा ठेवा हस्तगत करण्याकरिता योगी लोक जे ज्ञानरूपी अंजन बुद्धिरूप डोळ्यांमध्ये घालण्याला कधीही विसंबत नाहीत। जे चालू कर्माच्या समाप्तीचे ठिकाण आहे ते कर्मातीत ज्ञानाची खाण आहे। आत्मसुखार्थ जे भुकेले आहेत त्यांच्या साधनाची जे तृप्ती आहे ज्याच्या ठिकाणी प्रवृत्ती पांगळी होते तर्काची दृष्टी जाते ज्याच्या योगाने इंद्रियांना विषयांचा विसर पडतो मनाचे मनपण नाहीसे होते बोलाचा बोलकेपणा थांबतो ज्यामध्ये ज्ञेय जाणावयाची वस्तू ब्रह्म प्रत्यक्ष सापडते ज्याच्या ठिकाणी वैराग्याचे दारिद्र्य दूर होते विवेकाचा हवरेपणा असून खुंटतो आणि ज्याच्या ठिकाणी न पाहता आपोआपच आत्मस्वरूप दिसते। तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः। ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथ्या नावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी जे ज्ञानाचा कुरुठा तेत सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुबटा ओळगोने तरी तनु मनुजीवे चरणासी लागावे आणि अगलवर्ता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले तेही सांगते पुसिले जेने अंतःकरणे बोधले संकल्पानये। अरे अर्जुना, ते उत्तम ज्ञान जर लाभावे असे म्हणत असेल तर या संतास सर्वस्वे करून तू बजावे, कारण ते ज्ञानाचे घर आहेत त्यांची सेवा हा त्या घराचा उंबरटा आहे। अर्जुना, तू सेवा करून तो स्वाधीन करून घे। एवढ्या करिता शरीराने मनाने व जीवाने त्यांच्या चरणी लागावेस आणि अभिमान सोडून त्यांची सर्व सेवा करावी। मग आपले जे इच्छित असेल ते त्यांना विचारले असता ते सांगतात त्यांच्या उपदेशाने अंतःकरण ज्ञान संपन्न होऊन पुन्हा संकल्पाकडे वळणार नाही।
यज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि। जयाचे निवाक्य उजिवडे झाले चित्त निधडे ब्रह्माचे निपाडे निशंकू होय ते वेळे आपण पेया सहिते ये अशेषेही भूते माझा स्वरूपे अखंडिते देखशी तो ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तै मोहंधकारू जाईल जय गुरु कृपा होईल पार्थागा। त्यांच्या उपदेश रूप उजेडाने निर्धास्त झालेले चित्त ब्रह्माप्रमाणे शंकारहित होते। त्यावेळी आपल्या सहित ही सर्व भूते माझ्या स्वरूपात तू निरंतर पाहशील। अरे पार्था, ज्यावेळी श्री गुरुची कृपा होईल त्यावेळी असा ज्ञान प्रकाशाचा उदय होईल आणि मग त्यावेळी मोहरूपी अंधकार नाहीसा होईल। अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि। जरी कल्मशांचा अगरू तू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू होऊन अससी तरी ज्ञानशक्तीचे निपाडे हे आघवेंचे गाथोकडे ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये देखे विश्वभ्रमाईसा जो अमृताचा कडवसा तो जायाच्या प्रकाशा पुरेचिना तया कायसे हे मनोमळ हे बोलतांच्या किडाळ नाही नेपाडे ढिसाळ तुझे जगे। तू पानाचे आगर भ्रांतीचा सागर किंवा व्यामोहाचा म्हणजे मनाच्या घोटाळ्याचा डोंगर जरी असलास तरी ज्ञानशक्तीच्या पुढे बाबा हे सगळे किरकोळ आहेत। असे या ज्ञानाच्या अंगी निर्दोष सामर्थ्य आहे। पहा, निराकार परमात्म्याची पडछाया म्हणून असणारा हा जो जगाचा पसारा तो देखील ज्या ज्ञानाच्या प्रकाशाला पुरत नाही। विश्वाचा निराश करणे याचीही ज्या ज्ञानाच्या सामर्थ्यापुढे किंमत नाही त्या ज्ञानाला हे मनातील मळ म्हणजे काय आहेत, पण अशी तुलना करणे हेच अनुचित आहे। वास्तविक पाहता यांच्यासारखे समर्थ जगात दुसरे काही नाही। यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा। सांगे भुवनत्रयाचे काजळे जे गगनामाजी उधवली ते प्रळयींचे वाटुळे काय अभ्रपुरे की पवनाचे निकोपे पाणींची जो पळीपे तो प्रळया नळू दडपे तृणे काष्ठे काही। तिन्ही लोकांची राख आकाशात उडवून देणारी जी प्रलय काळची वावटळ तिच्या पुढे ढग काय टिकणार आहेत सांग बरे। अथवा वाऱ्याच्या क्षोभाने जो प्रलय काळचा अग्नी केवळ पाण्यानेच पेटतो तो गवत व काष्ठे यांनी दबेल काय। नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धः कालेनात्मनि विन्दति। म्हणून असो हे न घडे ते विचारितांचे असंगडे पुढते ज्ञानाचे निपाडे पवित्र न दिसे। येथ ज्ञान हे उत्तम होय आणि कही एक तैसे के आहे जैसे चैतन्य का नोहे दुसरे गा। या महातेजाचे कसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे का गिवसिले गिवसे आकाशे ना तरी पृथ्वीचे पाडे कांटाळे जरी जोडे तरी उपमा अज्ञानी घडे पंडुकुमरा। म्हणून बहुती परिपाता पुढत पुढती निर्धारिता हे ज्ञानाची पवित्रता। ज्ञानींच्या थी जैसा अमृताची चवी निवडीजे तरी अमृताच्या सारखी म्हणजे तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेशींचे। आता यावरी जे बोलणे ते वायांची वेळ फेडणे तव सांजचे जे हे पार्थो म्हणे जे बोलत असा परी त्यांचे ज्ञान केवे जाणावे ऐसे अर्जुने जो पुसावे तव ते मनोगत देवे जाणितले। मग म्हणतसे किरटे आता चित्त देई ये गोठे सांगेन ज्ञानाचे भेटे उपाय तोज। असो म्हणून असे घडणे अशक्य आहे। यावर विचार केला तरी हे अशक्य आहे असे दिसते।
एकंदरीत पाहता ज्ञानासारखे पवित्र काही नाही. इहलोकी ज्ञान हे उत्तम आहे. अरे, ज्याप्रमाणे दुसरे चैतन्य नाही त्याप्रमाणे ज्ञाना इतके उत्तम दुसरे कोठे आहे. या सूर्याच्या कसोटीला लावून पाहता त्याचे प्रतिबिंब जर तेजस्वी आहे असे आढळेल किंवा कशाला कवळू जाता जर कवळता येईल अथवा योग्यतेने पृथ्वीच्या तोलाचे जर काही मिळेल तर अर्जुना ज्ञानाला उपमा सापडेल. म्हणून अनेक प्रकारांनी विचार केला असता व पुन्हा निर्णय करून पाहिले असता असे दिसते की ज्ञानाची पवित्रता ही फक्त ज्ञानाचेच ठिकाणी आहे. अमृताची चव कशासारखी आहे हे निवडू जाता ती अमृतासारखीच आहे असे ज्याप्रमाणे म्हणावे लागते त्याप्रमाणेच ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देणे भाग आहे. आता यापेक्षा ज्ञानाच्या महतीविषयी जास्त बोलणे म्हणजे केवळ वेळ फुकट घालविणे होय. यावर अर्जुन म्हणाला, महाराज, आपण जे बोलत आहात ते खरेच आहे, पण तेच ज्ञान कसे प्राप्त करून घ्यावे असे अर्जुन विचारणार तोच ते त्याचे मनोगत देवाने जाणले. मग देव म्हणाले, अर्जुना, ज्ञानाच्या प्राप्तीचा उपाय मी तुला सांगतो. आता या गोष्टीकडे नीट चित्त दे. श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति. आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाचा ठाई इंद्रिया मानू नाही. जो मनासी चाडन सांगे, जो प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचे निसंभोगे सुखिया झाला. तया त्यांची व्यवसित हे ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहुप्रगटे आत्मबोधाचा. मग जे होते वास पाहिजे ते होती शांतीची देखिजे. तीर्थ अपारा पारुणी निजे निर्धारिता. ऐसा हा उत्तरोत्तरो ज्ञान विजाचा विस्तारो, सांगता से अपारू परियसो आता. तर आत्मसुखाची चटक लागल्यामुळे जो सर्व विषयांना विटतो, ज्याच्या ठिकाणी इंद्रियांचा बळीजाव नसतो, तो कशाचीही इच्छा मनात येऊ देत नाही, जो प्रकृतीकडून होणारी कर्मे त्या कर्माचे कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही, श्रद्धेच्या उपभोगाने जो सुखी झालेला असतो, ज्या ज्ञानात निर्भेळ शांतीची वस्ती असते, ते ज्ञान त्याला शोधित येऊन निश्चित प्राप्त होते. ते ज्ञान अंतःकरणात स्थिर होते आणि मग शांतीचा अंकुर फुटतो. मग आत्मज्ञानाचा विस्तार पुष्कळच प्रगट होतो. मग जिकडे तिकडे पाहिल तिकडे त्याला शांतीच दिसते. त्या अमर्याद शांतीचे पैलतीर कुठे आहे ते विचार करूनही समजत नाही. अशा या ज्ञानरूप विजाचा उत्तरोत्तर होत जाणारा विस्तार सांगू लागलो तर तो अपार आहे, पण ते आता राहू दे. अज्ञश्च श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति. नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः. ऐके जया प्राणियाचा ठाई, या ज्ञानाची आवडी नाही तयाचे जे आले म्हणो काही वरी मरण चांग. शून्य जैसे ग्रह का चैतन्यवीन देह, तैसे जीवित ते समोह ज्ञानहीना. अथवा ज्ञान की रापून हे, परी ते चाड एकी जरी वाहे, तरी तेथ जिव्हाळा काही आहे प्राप्तीचा पे. वांचुनी ज्ञानाची गोठे कायसे, परी ते अस्थाहीन धरी मानसे, तरी तो संशय रूप होताशे पडिला जाण. जे अमृत हे परी नावडे, ऐसे सावयाची अरोचकू जय पडे, तय मरण आले असे पुढे जाणो एके. तैसा विषय सुखे रंजे, जो ज्ञाने सिंसी माझे, तो संशय अंगीकारजे भ्रांती नाही. मग संशय जरी पडला तरी निभ्रांत जाणे नासला, तो ऐहिक परत्रा मोकला सुखासिगा. जया काळ जुरू अंगिबाने, तो शतुष्णे जैशी नेने, आगे आणि चांदीने सरिसिंची माने. तैसे साचा निलटिके विरुद्ध आणि निके, संशयी तो नोळखे हिताहित.
हा रात्री दिवस उपाही, जैसा जाथ्यंदा ठाऊवा नाही, तैसे संशयी असता काही मना नये. म्हणून संशयाहुनी थोर, अनेक नाही पाप घोर. हा विनाशाची वागोर, प्राणियासी येणे कारणे तो त्याजावा. आदेहाची योग जिनावा, जो ज्ञानाच्या अभावा माझी असे. जय अज्ञानाचे गडद पडे, ते हा बहुवस मनी वाढे. म्हणून सर्वथा मागू मोडे विश्वासाचा, हृदये हा चिन्ह समाये. बुद्धी ते घेऊन सुनी ठाये, तेत संशयात्मक होय लोकत्रय. ऐक, ज्या प्राण्याच्या ठिकाणी अज्ञानाची आवड नाही, त्याच्या जगण्याला काय म्हणावे? त्यापेक्षा मरण बरे. जसे ओसाड घर किंवा जसा प्राणरहित देह व्यर्थ होय, तसे ज्ञानहीनास जीवित हे केवळ शून्यवत आहे. अथवा खरोखर ज्ञानाची प्राप्ती झालेली नसली, पण त्याची नुसती इच्छा जरी मनुष्याने बाळगली, तरी त्याला ज्ञान प्राप्त होण्याची काहीतरी आशा आहे. एरवी ज्ञानाची गोष्ट कशाला, पण जो त्याच्याबद्दल मनात आस्थाही बाळगीत नाही, तो संशय रूप अग्नीत पडला असे समज. अमृतही आवडत नाही अशी अरुची ज्या वेळेस स्वभावतःच येते, त्यावेळेला मरण ओढवले आहे असे निश्चित समजावे. त्याप्रमाणे जो विषय सुखाने रंगून जातो व ज्ञानाविषयी जो बेपर्वा असतो, तो संशयाने घेरला जाईल यात संशय नाही. अशा रीतीने जो संशयात पडला त्याचा निसंशय घात झाला असे समज. जो इह परलोकातील सुखाला अंचवला, ज्याला विषम ज्वर झालेला असतो, त्याला जसे शीत उष्ण काही कळत नाही, तो अग्नी आणि चांदणे ही दोन्ही सारखीच मानतो. त्याप्रमाणे खरे आणि खोटे, प्रतिकूल आणि अनुकूल, हित व अहित ही संशयग्रस्त मनुष्याला ओळखता येत नाहीत. पहा, ही रात्र आणि हा दिवस असे जन्मांधाला ज्याप्रमाणे ठाऊक नसते, त्याप्रमाणे जोपर्यंत मनुष्य संशयग्रस्त आहे तोपर्यंत त्याच्या मनाला काहीच पटत नाही. म्हणून संशयापेक्षा मोठे असे दुसरे घोर पातक कोणतेच नाही. हा संशय प्राण्याला विनाशाचे एक जाळेच आहे. एवढ्याकरिता तो याचा त्याग करावा. जेथे ज्ञानाचा अभाव असतो तेथेच तो असतो. या एकट्यालाच पहिल्याने जिंकावे. जेव्हा अज्ञानाचा गाढ अंधार पडतो तेव्हा हा मनात फार वाढतो. म्हणून श्रद्धेचा मार्ग अगदीच बंद पडतो. हा फक्त हृदयालाच व्यापून राहतो असे नाही, तर बुद्धीलाही व्यापून टाकतो. त्यावेळी तिन्ही लोक संशयरूप होऊन जातात. योग संन्यस्त कर्माणि ज्ञानसंच्छिन्न संशयम् आत्मवन्तन्न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. ऐसा जरी थोरावे तरी उपाये की अंगवे, जरी हाती होय बरवे ज्ञान खडग, तरी तेने ज्ञान शस्त्रे तिखटे निखळू हा निवटे. मग निशेष सखा फिटे मानसींचा. एवढा जरी तो वाढला तरी एका उपायाने तो जिंकता येतो. चांगले ज्ञानरूप खडग जर हाती असेल तर त्या ज्ञानरूपी तीक्ष्ण शस्त्राने हा संपूर्ण नाश पावतो. मग मनावरील सर्व मळ निशेष नाहीसा होतो. तस्मादज्ञान संभूतं हृत्स्थै ज्ञानासिनात्मनः छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत. या कारणे पार्था उठी वेगी वरवता नाशू करो हृदयस्था संशयासी. ऐसे सर्वज्ञाचा बापू जो कृष्ण ज्ञान दीपू तो म्हणत असे, सुकृपो ऐके राया. तव या पूर्वापार बोलाचा विचारुनी कुमरू पंडूचा कैसा प्रश्नोहन अवसरींचा करिता होईल. ते कथेची संगती भावाची संपत्ती रसाची उन्नती म्हणिपेल पुढा. जयाच्या बर्वेपणी की जे 18 रसांची ओवाळणी, जो सज्जनांचे आयनी विसावा जगे तो शांतोचे अभिनवेल. ते परी असा मराठी बोल जे समुद्राहुनी खोल अर्थ भरीत. जैसे बिंब तरी बचके
पुचके ये बडे, परिप्रकाशा त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी, ना तरी कामी तयाची इच्छा, फळे कल्पवृक्ष जैसा, बोलू व्यापको होय तैसा, तरी अवधान द्यावे. हे असो काय म्हणावे, सर्वज्ञो जाणती स्वभावे, तरी निके चित्त द्यावे, हे विनंती माझी. जेत साहित्य आणि शांती, हे रेखा दिसेल बोलते, जैसे लावण्य गुण कोळगवती आणि पतिव्रता. अधींची साखर आवडे, आणि तेची जरी ओखदी जोडे, तरी सेवा विना का कोडे. नावा नावा सहजे मलया निलो मंद सुगंधो, तयामृताचा होय स्वादो, आणि तेथींच जोडे नादो. जरी दैवगत्या तरी स्पर्शे सर्वांग निववे, स्वादे जिव्हे ते नाचवे, ते विंची काना करवे, म्हणवी बापू माझा. तैसे कथेचे ये ऐकणे, एक श्रवणासी होय पारणे, आणि संसार दुःख मूळवणे, विकृती विने. जरी मंत्र्यांची वैरी मरे, तरी वायांची का बांधावी काटारे, रोग जाय दुधे साखरे, तरी निंब का पियावा, तैसा मनाचा मारू न करिता, आणि इंद्रिया दुःख न देता. येथ मोक्षू असे आयता, श्रवणाची माझी. म्हणून अथिलिया आरानुका, गीतार्थो हा निका, ज्ञान देऊ म्हणे ऐका, निवृत्तीदासू. एवढ्या करता अर्जुना, अंतःकरणात असलेल्या सर्व संशयाचा नाश करून लवकर उठ पाहू. संजय म्हणाला, राजा धृतराष्ट्रा ऐक, सर्व ज्ञानाचा जनक व ज्ञानाचा केवळ दीपच असा जो श्रीकृष्ण तो मोठ्या कृपाळूपणाने अर्जुनास बोलला. पुढे या मागच्या पुढच्या बोलण्याचा विचार करून अर्जुन कसा समयोचित प्रश्न विचारेल. ती संगतवार कथा, ती अर्थाची खाण, तो रसाचा उत्कर्ष पुढे सांगण्यात येईल. ज्याच्या चांगलेपणावरून बाकीचे 8ही रस ओवाळून टाकावे. जो या जगात सज्जनांच्या बुद्धीचे विश्रांती स्थान आहे, तो शांत रसच ज्यात अपूर्वतेने प्रगटेल, जे अर्थपूर्ण व समुद्रापेक्षा गंभीर आहेत, ते मराठी बोल ऐका. सूर्यबिंब जरी बचके एवढे दिसते, तरी त्याच्या प्रकाशाला त्रिभुवन अपुरे पडते. त्याचप्रमाणे या शब्दांची व्याप्ती आहे असे अनुभवास येईल. अथवा इच्छा करणाऱ्याच्या संकल्पाप्रमाणे कल्पवृक्ष फले देतो, त्याप्रमाणे हे बोल व्यापक आहेत म्हणून नीट लक्ष द्यावे. पण हे राहू दे, जास्त काय सांगावे, जे सर्वज्ञ आहेत त्यांना आपोआप समजतेच आहे. तरी नीट लक्ष द्यावे हीच माझी विनंती आहे. ज्याप्रमाणे एखादी स्त्री रूप, गुण आणि कुल यांनी युक्त आणि पतिव्रताही असावी, त्याप्रमाणे या बोलण्याच्या पद्धतीत शांत रसाला अलंकाराची जोड दिलेली दिसेल. आधीच साखर प्रिय आणि त्यात ती जर औषध म्हणून मिळाली, तर मग आनंदाने तिचे वारंवार सेवन का न करावे. मलय पर्वतावरील वारा स्वभावतःच मंद सुगंधी असतो. त्यातच जर त्याला अमृताची गोडी प्राप्त होईल आणि दैवयोगाने त्याच्या ठिकाणी सुस्वर उत्पन्न होईल, तर तो आपल्या स्पर्शाने सर्व शरीर शांत करील. आपल्या गोडीने जिभेला नाचविल, त्याप्रमाणे कानांकडून वाहवा म्हणविल. तसेच या कथेच्या श्रवणाने होणार आहे. एक तर कानाचे पारणे फिटेल आणि दुसरे अनायासे संसार दुःखाचे समूळ उच्चाटन होईल. जर मंत्र प्रयोगानेच शत्रूस ठार करता येईल, तर कमरेस कट्यार व्यर्थ का बांधून ठेवावे. जर दुधाने व साखरेनेच रोग नाहीसा होईल, तर कडुनिंबाचा रस पिण्याचे काय कारण. त्याप्रमाणे मनाला न मारता, इंद्रियांना दुःख न देता, येथे नुसत्या ऐकण्यानेच घर बसल्या मोक्ष मिळणार आहे. म्हणून प्रसन्न मनाने हा गीतार्थ चांगला ऐका.
असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुढील कथाभाग अध्याय 5 योग गर्भयोग.